विठ्ठल बसलेले म्हणा कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की भैरवनाथाच्या नावानं कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ काळ भैरवनाथाच्या नावानं पंढरीनाथ भगवान की। अरे बसलेले फक्त बसून बसून तरी जय म्हणा। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। तुमच्याकडे बायांना जेवायला नसतं काय? त्या जय म्हणत नाही, पहिलीच आवाज आला तर पहिली नाही तो शेवटची। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भैरवनाथाच्या नावानं आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन। तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही। तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा जगी परम पूज्य। तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा। समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडन मंडनाना। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा। मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा। अलौकिक लीला किती आठवावे। श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फूर्त प्रदेशम विधींद्रादि देव सदा स्तूयमान। समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो। मी कळा कुसरी काहीच नेनो बोलो तो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा। तुम्ही विश्वनाथ तीन रंग मियानाथ। कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी। तुम्ही विश्वनाथ तीन रंग तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन। तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी शोभणाऱ्या तुकोबरायाने, तुकोबरायांच्या मार्गाने चालणाऱ्या निळोबरायाने, भगवान पंढरीश परमात्म्याकडे जाणाऱ्या सकल संतांनी शांती नावाचा पुरस्कार ज्या साधूकडून मिळवला, पैठण निवासी गोदामैयाच्या किनारे असणारे आणि तब्बल 36 वर्ष
जगाच्या मालकाला आपल्या घरी कामाला लावणाऱ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आजचा हा चारचरणाचा देवाला काय आवडतं याचं विश्लेषण करणारा महाराजांचा अभंग आहे। श्री क्षेत्र पळवे खुर्द, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर यामध्ये संपन्न होत असणारा गेल्या 13 वर्षांपासून चालू असणारा हा भव्य दिव्य नामसप्ताहन हे वर्ष 14वं आणि 14व्या वर्षातील बरोबर 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या पामराच्या वाट्याला समस्त ग्रामस्थ आणि भैरवनाथ यात्रा समिती तथा सप्ताह कमिटी, भैरवनाथाचा संपूर्ण भक्त परिवार आणि ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या वतीनं मला मिळालेलं हे आग्रहाचं आमंत्रण आहे। आज पुन्हा एकदा तुमच्या गावाला येण्याचा आलेला योग आहे। परम आदरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य रामदास महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हा नामसप्ताह सुरू आहे। परम आदरणीय परमश्रद्धेय या नामसप्ताहाला ज्यांचं व्यासपीठाचं नेतृत्व आहे ते आदरणीय शिवदासजी महाराज, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं गायनामध्ये नाव आहे ते आमचे सन्मित्र माझे धाकटे बंधू हरिभक्तपरायण देवीदास महाराज इथं गायनाला उपस्थित आहेत। आमचा छोटा भाऊ आमचा मयूरदादा चव्हाण आणि पांडुरंग महाराजांसाठी एकदा मनापासून टाळी वाजवा। अत्यंत गोड साथ आहे, सगळं जिथल्या तिथं आहे। नामसप्ताहामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे हे विद्यार्थी दिसत आहेत। पलीकडं बहिणाबाई, मुक्ताबाई, त्यानंतर आमच्या अगदी उभा राहणाऱ्या सगळ्या आमच्या रखमाईसारख्या दिसणाऱ्या सगळ्याच मीराबाई आहेत, सखूबाई आहेत, अशा 4ही आमच्या टाळकरी माता भगिनी। पलीकडचे विनेकरीसुद्धा अत्यंत गोड आहेत। कीर्तन करायला दडवून विनेकऱ्याला बाहेर काढावं एवढा देखणा विनेकरी आणल्याबद्दल ग्रामस्थांचे धन्यवाद। अत्यंत गोड विनेकरी आहेत, तुम्ही सगळेजण गोड आहात। विशेष म्हणजे ज्यांचं आजच्या कीर्तनाला सौजन्य आहे परम आदरणीय परमश्रद्धेय आदरणीय अंबादास दादा तरडे, त्याचबरोबर बरोबर ना आडनाव तरटे ना, आदरणीय अंबादास दादा तरटे, त्याचबरोबर प्रसाद दादा तरटे, त्याचबरोबर मोहन दादा आणि बाळू दादा तरटे, त्याचबरोबर आदरणीय राजेंद्र दादा शेलार आणि परम आदरणीय परमश्रद्धेय माझे सन्मित्र श्रीमान अमोल अशोकराव शेळके पाटील, या 6 जणांचे मनापासून आभार आहेत। मला थोडा विसरायचा आजार आहे, माझ्या नावं लक्षात राहत नाहीत। माझ्या लक्षात राहत नसल्यामुळं माझ्या बापानं माझं एकच लग्न लावून दिलं आहे, त्यामुळं तुम्ही मला समजून घ्याल या अपेक्षेसह या 6 जणांना सुद्धा। आणि त्यामुळं पायावरती नतमस्तक होतो। हेतले 2 चोपदार त्यांचंही पायावर दंडवत आहे आणि माझ्याबरोबर आलेले आमच्या फडाचे चोपदार आदरणीय शिंदे बापू। प्रत्येकाला एक इच्छा असते की महाराज आपल्याकडे येणारा वजनदार असावा, वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं महाराज कसा असावा, वजनदार असावा। महाराज तर काय वजनदार नाही, पण महाराजाचा चोपदार जास्त वजनदार आहे। त्यामुळं माझ्याबरोबर आलेले हरिभक्तपरायण शेंडे बापू आमच्या फडाचे चोपदार आहेत। आमच्या मंदिराची परंपरा आहे, आमच्या नातेपुते गावामध्ये कृष्ण मंदिर आहे ना, आमच्या 55 वर्षाची परंपरा आहे। माझे आजोबा, त्यानंतर माझे वडील आणि आता माझ्याकडे आलेला आहे। लोकाला जसा खंडोबा असतो, कोणाला मसोबा असतो, तसा मला विठोबा आहे। म्हणजे मला देवाला सोडलंय असं नाही बरं आजीबाई, माझं झालंय। पण तरीसुद्धा चोपदार आमच्या फडाचे नेमलेले असतात आणि आज माझ्याबरोबर माझे चोपदार आहेत ज्यांचं यूट्यूबचं शूटिंग सुरू आहे, बाप माणूस कीर्तनना। त्यांचंसुद्धा रात्री मला त्यांनी इंस्टाग्रामला मेन्शन केलं होतं, असं प्रत्येकानंच मेन्शन केलं पाहिजे म्हणजे घरट्यांना टेन्शन येत नाही, घरच्यांना त्यांना वाटतं आपला बाबा कीर्तनावरच गेला आहे। त्यामुळं तुमचेसुद्धा मनापासून आभार आहेत। ज्यांची साऊंड सिस्टम अत्यंत गोड, एकदा खरंच मनापासून दादासाठी टाळी वाजवा, फार गोड। मला वाटतं कड आडनाव आहे ना तुमचं, हां गाडीलकर। अत्यंत सुंदर साऊंड आहे, अगदी मंडपसुद्धा देखणं आहे, मंडपातली लोकं देखणी आहेत, पकवाजे देखणे आहेत। पेटी मास्तरचं काय बोलायचं कामच नाही बघा, अजून ओटावर मिशीसुद्धा फुटली नाही एवढा गोड पेटी मास्तर मला भेटलेला आहे। असे सगळे आणि खरंच अगदी इतके सुंदर चोपदार गायक वादक असल्यानंतर मला कीर्तन करायला अजिबात आळस येणार नाही। उरलेल्या वेळामध्ये एवढं गोड वाग्दान तुम्हाला सांगणार आहे, एखाद्या नवोदित कीर्तन करायला असं वाटावं की आजचं कीर्तन लिहून घ्यावं आणि कुठंतरी महाराजांचं कीर्तन सांगावं, एवढं सूत्रबद्ध चिंतन मला सांगायचं आहे। एखाद्या गायक वादकाला वाटलं पाहिजे की बरं झालं सागर महाराजांनी आजचा हा भंग घेतला, आणि बसणाऱ्यांना वाटलं पाहिजे की आपण वेळ काढून कीर्तनाला गेलो, आपला वेळ सार्थकी लागला। याच्यासाठी मला कीर्तन करायचं आहे। भैरवनाथाचा आजचा हा दरबार आहे आणि त्यांच्यासमोर आजचं कीर्तन आहे, म्हणून मी मगाशी माझ्या नमनामध्ये तुम्ही विश्वनाथ, दिनरंग कम्यानाथ असे उद्गार माझ्या नाथ महाराज तुकोबरायांचे जे उद्गार आहेत ते उद्गार तुमच्यासमोर मांडले। हरी आणि हर या एकाच नाण्याच्या 2 बाजू नसून, ऐकताय ना, या एकाच नाण्याच्या 2 बाजू नसून या 2 गोष्टी एकच आहेत। हरी आणि हर हे 2 एकच आहेत। लोक भेद करतात, जी माणसं शिवाला मानतात ती माणसं वैष्णवाला मानत नाही, आणि जी माणसं पांडुरंगाला मानतात ती माणसं
शिव संप्रदायाला अर्थात शैव संप्रदायाला मानत नाहीत। या दोघांमध्ये फरक आहे। तुम्ही पहा, महादेवामध्ये आणि विष्णूमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे। महादेवाकडे पाहिलं आणि विष्णूकडे पाहिलं तर दोघातला फरक तुम्हाला दिसेल। काय फरक आहे विष्णूमध्ये आणि महादेवामध्ये? विष्णूचा अवतार हा निशस्त्र आहे। पांडुरंगाकडे गेल्यानंतर त्याच्या हातात आहे का शस्त्र? बरं, इतका सुंदर आहे तो की त्याचं वर्णन करताना तुकोऱ्यांना राहावलं नाही। राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा। एवढा सुंदर आहे जगाचा मालक, त्याला कृष्ण म्हणतात, त्याला विष्णू म्हणतात, त्याला विठ्ठल म्हणतात। त्याचं वर्णन भागवतात आलं। भगवान गोपाल कृष्ण किती देखना, जगातली सगळ्यात सुंदर नटी, जगातला सगळ्यात सुंदर नट एकत्र आणावा, मिक्सरमध्ये घालावा, बारीक करावेत आणि त्यांची पावडर आपल्या तोंडाला लावावी। तरी सुद्धा जी सुंदर तिचं नाव आहे राधा। तिच्यासारखं जगात कुणी सुंदर नाही। राधा जिचं नाव उलट लिहिलं तर कृष्णाच्या डोळ्याला लागत होत्या धारा, तिचं नाव आहे राधा। तिच्या नामस्मरणानं काम क्रोधाची दूर होते बाधा, तिचं नाव आहे राधा। जिच्या नावासाठी कान्हा झुरत होता तिचं नाव आहे राधा। जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा तिचं नाव राधा, जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा तिचंही नाव राधा। राधा शब्द लिहिताना सुद्धा प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागला कान्हा, तेव्हा जी पूर्ण झाली तिचं नाव आहे राधा। रच्या पुढे कोण उभा करावा लागतो? आपको मराठी समझ में आता है ना? मेरा हिंदी बऱ्यापैकी चांगला है, इसलिए मैं कधी कधी मराठी में हिंदी बोलता है। हे कळते ना तुम्हाला? रच्या पुढे कोण द्यावा लागतो? बोला ना मग, धच्या पुढे कोण द्यावा लागतो? कान्हा शिवाय जे अधुरे अपुरे अपूर्ण आहे, सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ दी लव, हिनं जगाला शिकवलं, तिचं नाव आहे राधा। लोक ताजमहाल प्रेमाची निशाणे म्हणून पाहतात। माझा आक्षेप आहे, जो ताजमहाल तुम्ही पाहायला जाताय ना, ती त्याची 8वी का 9वी बायको होती, मग तिकडं प्रेमाचे निशाणे म्हणून पाहता। खरं प्रेम पाहायचं असेल तर कधी कधी रामाच्या मंदिरात जावं। सांगू मी तुम्हाला, कधीतरी कृष्णाच्या मंदिरामध्ये जावं, कधीतरी आमच्या विठोबाच्या मंदिरात। 28 युग झालं पाठीमागं ती उभे आहे, तो कधी तिनं पुढं यावं अशी अपेक्षा करत नाही, आणि तिनंही त्यानं कधी मागं वळून पाहावं अशी अपेक्षा केली नाही। त्यानं कधी तिच्यासाठी कमरेवरनं हात उचलले नाहीत आणि तिनं कधी त्याच्यासाठी पाऊल उचललं नाही। आजपर्यंत तिनं कधी मर्यादा ओलांडली नाही आणि त्यानं सुद्धा कधी तिची अवहेलना केली नाही। हे खरं प्रेम आहे। पंढरपुरात दिसून येईल तुम्हाला। खरं प्रेम त्याला म्हणतात। खरं प्रेम काय असतं? ती मर्यादेत राहते, ह्याला खरं प्रेम आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या पुरुषांना, आपल्या घरामध्ये सुद्धा एक दिवे आहे, ती किचनमध्ये गेली तर अन्नपूर्णा होते, लेकराचा अभ्यास घ्यायला बसली तर सरस्वती होते, लेकरू आजारी पडलं तर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या कपाळावर टेकवते, धन्वंतरी होते, 2 रुपये कमावती झाली की लक्ष्मी होते, आणि नवऱ्यावर संकट आलं की बांगड्या मागं सारून उभा राहते तेव्हा ती जगदंबा होते। आहे ना आपल्या घरात देवी? म्हणून माझी विनंती आहे आज पळवे गावाला, आपल्या घरातल्या बाईला देवी मानलं पाहिजे। पटतंय ना तुम्हाला? तुम्हाला पटतं ना? जगातल्या प्रत्येक पुरुषानं आपल्या घरातल्या बाईला देवी मानलं पाहिजे। तुम्हाला पटत नाही का? मग वाजवा ना टाळ्या। पटतंय ना तुम्हाला? जगातल्या प्रत्येक पुरुषानं तुम्हाला देवी मानलंच पाहिजे। पण जरा पुढचं आहे का? तुम्ही टाळ्या वाजवल्यात, तुम्हाला देवी मानावं यासाठी तुम्ही देवीसारखं वागलं पाहिजे। न सांगता टाळ्या पडल्या, इकडं वळकून घ्या, आपापली जागा कुठं आहे ते, ऐकते ना? याचा अर्थ असा आहे, मर्यादेत राहणारी राधा, तिनं एकदा कृष्णाला पाहिलं, तिचं नाव लक्ष्मी। भागवतात वर्णन आलं, किती सुंदर आहे कृष्ण। श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी, मदन पोटाले बा पुढे कोणीकडे इंद्रचंद्र। श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी, मदन पोटाले कोणीकडे इंद्र कोणीकडे चंद्र। श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे इंद्र कोणीकडे
चंद्र कोणीकडे कृष्णाच्या सौंदर्या पुढे चंद्र इंद्र कोणीकडे कृष्णाच्या सौंदर्या पुढे एवढा देखणा आहे कृष्ण त्याचं वर्णन करताना तुकोबऱ्यांना नामदेव महाराजांना नाथ महाराजांना राहावलं नाही किती देखना तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो मोर मुकुट पीतांबर काळ्या घोंगडीचा बार तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो पाहावं त्याच्याकडं आणि वेळ लागलो डोळ्यांना तुकोबांच्या महाराजांच्या डोळ्याचा विषय कृष्ण आहे महाराजांच्या पायाचा विषय विठ्ठल आहे महाराजांच्या हाताचा विषय विठोबा आहे मग तो इतका देख नाही मगाशी महाराज पंचपदी करत होते मी फेटा घालताना घरी ऐकायला येत होते सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी तुळशी हार गळा अरे असलं पाठ करायचं ना अर्धा अर्ध पाठ झालं पाहिजे कासे पितांबर आवडे निरंतर ते कसं पाठ असतं कामावर जायला हे पाठ करा ना इतका सुंदर कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा एवढा सुंदर आहे तो त्या अवताराचं नाव आहे विष्णू आणि दुसरा अवतार आहे तो शिव याच्यातून त्याच्यात फरक आहे याच्या गळ्यात कंठी कौस्तुभमणी विराजित आणि महादेव कपडे घालायचं नाव घेत नाहीत बरं हे राहतात आणि ते जिथं राहतात त्यात फरक आहे शिवजी कैलासात राहतात त्यांना राख आवडते स्मशान आवडतं कंठी शोभे वासुकी हार हे त्यांचं आवडतं गजचर्म व्याघ्रांबर बरं ऐका ना आमच्या इकडं पांडुरंगाकडे आला विष्णूकडे आला तर त्यांना आवड भक्ताची आहे आणि महादेवाकडे गेला भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती त्याला भूत आवडतात त्याला प्रेत आवडतात त्याला मशानात राहायला आवडते हा फरक नाही कसा मेळ घालावा मग दोघाच्या अवतार कार्यात पण फरक आहे बघा ना माझ्याकडं श्री विष्णूचा म्हणजेच वैष्णवांचा गंध उभा आहे का आडवा आहे उभा आहे आणि शैव संप्रदायातल्या लोकांचा गंध उभा आहे का आडवा आहे महादेवाला आपण कसा गंध लावतो उभा की आडवा महादेवाचे भक्त कपाळाला गंध कसा लावतात उभा का आडवा आडवा बघा तुम्ही खंडोबाचा भंडारा सुद्धा आडवाचा आहे महादेवाचे जेवढे जेवढे अवतार आहेत मी पुढे सांगणार आहे सगळ्या अवतार कार्यात कपाळाला गंध लावताना उभा लावतात का आडवा आडवा लावतात पण गंमत आहे का इकडं विष्णूकडं मात्र गोपी चंदन टिळा आणि ऊर्ध्व पुंड्र भाळी बरं दुसरा फरक आहे ह्यांच्या गळ्यात माळ तुळशीची आणि त्यांच्या गळ्यात सर्प रुद्राक्षाची माळ हा फरक नाही अजून एक फरक सांगतो बघा तुम्ही शैव संप्रदायातले लोक एवढे कट्टर असतात की ते विष्णूच्या पाया पडत नाहीत आणि वैष्णव संप्रदायातले लोक एवढे कट्टर असतात की नाथ मंदिरात ते जात नाहीत शिवाचा अवतार आहे ना नाथ महाराज तो तिकडे जात नाहीत मी विचारलं असं का म्हणे महाराज आम्हाला पटत नाही मग त्यांना मी दृष्टांत दिला झालं असं उत्तर प्रदेशात 2 नगरं होती त्या एका नगराचं नाव आहे शिवपुरी आणि दुसऱ्या नगराचं नाव आहे विष्णुपुरी विष्णुपुरीतली लोक शिवपुरीतल्या लोकांचा मत्सर करायचे आणि शिवपुरीतली लोक विष्णुपुरीतल्या लोकांचा मत्सर करायचे तुम्ही ते साऊथ इंडियन मूवी जर बघत असाल ना तरुण पोरं तर तुमच्या ध्यानात येईल बघा मग तो गावागावात भांडणं 7-7 पिढ्याची भांडणं तसा ते राडा होता इकडून तिकडं जायचं नाही तिकडून इकडं जायचं नाही तलवारी अशा शेवटून ठेवलेल्या शिवपुरीतली पोरं विष्णुपुरीत नाही विष्णुपुरीतली पोरगी कधी शिवपुरीत नाही पण दोन्ही गावातलं पोरगन पोरगी शिवपुरीतली पोरगी आणि विष्णुपुरीतलं पोरग पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या आता सगळ्या जोड्या वर्गात जुळायला लागल्या
एकाच कॉलेजला जात होते पारनेरला, एकाच गाडीवर बसवत होते. पुढच्या स्टॉपला बिचारी एसटीतनं खाली उतरायची, तोंडाला स्कार्फ बांधायची आणि मग ह्याच्या गाडीवरती बसायची. मग बरोबर कॉलेजच्या अलीकडं बरोबर 200 मीटर अंतरावरती ती खाली उतरायची. तो माघारी पल्सर गाडी वळवून गुडघ्यावर मारून माघारी यायचा आणि ती तिथनं लेफ्ट राईट जायची. रविवारी एक्स्ट्रा काच चालूच होते वगैरे वगैरे धबधब्याखाली. दोघांचं जुळून आलं, चांगलं झालं. मस्तपैकी इंस्टाग्रामला मेन्शन करायला लागले, स्टोऱ्या वगैरे फिरायला लागले. जिथल्या तिथं स्नॅपचॅटला व्हिडिओ सुरू झाले. इकडून तिकडं तिकडून इकडं, चक्रा नकरा नकरा चक्रा, जिथल्या तिथं झालं. सगळं जुळायला लागलं. इकडून HM जायचं, तिकडून HM यायचं, तिकडून HM यायचं, तिकडून HM असं. शेवटी डिस्प्ले फुटत आला, मोबाईल गरम झाला. रात्रभर चॅटिंग सुरू होते. काय चार्जिंगला लागेल तेवढा सुरक्षित मोबाईल. मग एक दिवशी प्रकरण हाताबाहेर गेलं आणि तिनं सांगितलं, मेरी अभी शादी होने वाली, काहीतरी करावं लागतंय. तो म्हणला, मी अजून आहे, तू काळजी करू नको, सैराट झाला तरी चालेल, तुला नेणार. दोघांनी घर सोडलं, आळंदी घातली. असं कोणी करू नका बरं का, फक्त कल्पना आहे. मग ती आळंदी बदनाम व्हायला लागले आमचे असल्या गोष्टीमुळं. मग विवाह झाला. मग गावात तक्रारी वाढल्या. मग हे तंटामुक्तीचे अध्यक्ष वगैरे एकत्र आले. गावची मीटिंग बसली. राजेंद्र दादाला बोलवलं, अमोल दादाला बोलवलं, अंबादास दादा, प्रसाद दादा सगळे गोळा झाले. म्हणले, हे पहा, गावचा विषय आहे, मिटवतं घ्या. पेटवाल तर पेटून जाईल, कोण कुणाला कमी नाही, दोन्ही पार्ट्या तगड्यात, मिटवून घ्या. आणि तोपर्यंत वरमाईचा कालवा सुरू झाला. भावकीनं वाटोळं केलं. माझी गुढी तशी नव्हतीच जाण्याचुक, पण भावकीनं पळवून लावली. तुझी गुढी कसली आहे ते भावकीला माहीत सुद्धा नाही. तिच्या नाकाव तोंड आहे का तोंडावर नाक आहे ते सुद्धा माहीत नाही भावकीला. पण उगं भावकीच्या नावानं खडं फोडते. 6 महिने होऊ द्या लग्नाला आणि मग वरमाईची गाठ घ्या. आत्याबाई, आम्ही लय स्थळं आणली तुमच्या पोरीला, चांगली चांगली होती. 20-20 एकराचं स्थळ आलं, तुम्ही गुड्डी दिली नाही आणि आता गेल्यावर रडता. आणि मग ती म्हणते, कुठं रडते, चांगला जावाय मिळालाय. काय करतो जावाय, ट्रॅक्टरवर आहे. अजून काय करतो, सगळं करतो तो. टोळीचा मुकादम होईल काय दिसानं. मग तर चांगलं झालं. गुड्डी काय करते, गुड्डी वाडं गोळा करायला असते आणि ह्याच्याकडे 2 कोयती आहेत. मग तुम्ही ऍक्सेप्ट केलं का, चिखलाचं पाणी काय तुटत असतं का तवा. हे ठरलेलं असतात डायलॉग ह्यांचे. मग ते सगळं मिटवी झाली. ती पोरगी इकडं आली. मग ते झालं, आता मिटवून घेतलं. पण हे वर बापाला पटलं नाही पोराच्या, विष्णुपुरीतल्या. ते असं दात खाऊन होतं सुनबाईवर, असं वाकड्या नजरेनं बघायचं सुनबाईकडं. मग दिवस उगवायला सुनबाई उठली. जुना काळ, सारवायचा जमाना. तुम्हाला माहिती आहे का सारवायचं, शेणानं सडाट. जुन्या काळात काटोट होती, आता परात आली. काठोटीला 2 कानं होते का नाही माय, आता परातीला आहेत का कान. तरी तुमचं लेकरू म्हणतंय, म्हातारे तुझ्या हाताला चव नाही. म्हातारे म्हणली, बाबा मी काटवटीत भाकऱ्या थापायचे, तुझी बायको परातीत भाकऱ्या थापते. माझ्या काळात अंगठं ठेवायला जागा होती. नाही, पण तिच्याच हाताला जास्त चव आहे. आईला राग आला. म्हातारे म्हणली, हे बघ, तिच्या हाताला चव नसेल पण पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव असेल. कसं काय, भाकऱ्या थापताना बघत जा ना तिच्या पायाचे 2 अंगठे कुठं असतात. मग सगळं जिथल्या तिथं झालं. ती सारवण करायला आली. कुठल्या गावची पोरगी होती, विष्णुपुरीतली का शिवपुरीतली, हे ध्यानात ठेवा. शिवपुरीतली. हां, मी हरिहरा नाही भेद सांगतो. शिवपुरीतली पोरगी. आणि पोरग कुठलं होतं, विष्णुपुरीतल्या क्रिया उभ्या का आडव्या, उभ्या. आणि शिवपुरीतल्या क्रिया उभ्या का आडव्या, आडव्या. सारवण कसं असतं, उभं का आडवं, आडवं. तिनं आडवं सारवायला सुरुवात केल्याबरोबर सासरा पळतच आला. सुनबाई, विष्णुपुरी आई, आमचा देव उभा, आमच्या देवाचा गंध उभा. विष्णुपुरी ही सारवायचं सुद्धा उभाच, आडव्या क्रिया चालत नाहीत, उभं सारव. ती शिकलेली होती. तिनं रडत खडत का होईना आबदत शब्दत उभं सारवलं, पण हुशार होती. दुसऱ्या दिवशी सासरा जागा झाला आणि दात घासायला ब्रशवर कोलगेट घेऊन अंगणात आला, लुंगी लावून. कितीनं हाक मारली, मामनजी थांबा, काय करता, दिसत नाही का आता दात घासतो. आपला देव उभा, आपला गंध उभा. मग मी काय करू, दात घासताय मग उभं हा ना. हरिहरा नाही भेद आणि नाही नका करू नये वाद. हरी आणि हर काय वेगळंच आहे. भजन करी महादेव आणि राम पूजे सदाशिव, एवढे ऐक्यता आहे.
म्हणून वैष्णवांनी शिवाचा धिक्कार करू नये आणि शैव संप्रदायातल्या लोकांनी वैष्णवांचा तिटकारा करू नये. दोन्ही देव एकच आहेत हे लोकाला कळावं म्हणून शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे शिवनाम तयान बाधे क्रोध काम. विष्णूचे 10 अवतार पाठ आहेत पण शैव संप्रदायातले 5 अवतार माहित नाहीत आपल्याला. महादेवाचे 5 अवतार आहेत. 1 शरभदेव, 2 महत्वाचा अवतार काळभैरवनाथ, 3रा अवतार आहे वीरभद्र, 4था अवतार आहे खंडोबा आणि 5वा अवतार आहे मारुती. हे 5 अवतार महादेवाचे आहेत. पहिला अवतार शरभदेव घेतला कधी? नरसिंह अवताराच्या वेळेला भक्त प्रल्हादाच्या विनंतीला मान देऊन त्याच्या रक्षणार्थ विष्णूने अवतार घेतला. त्या अवताराचं नाव आहे नरसिंह. पण त्याचा राग शांत होईना. उंबऱ्यात दारात मारलं कुणाला? हिरण्यकश्यपाला. ऐकताय ना? पण राग शांत होईना. मग त्याला राग शांत करायला कुणी अवतार घ्यावा? त्या तोला मोलाची माणसं लागतात. तेव्हा भांडण मिटतं. भांडण मिटवायला सकाराम तात्याचं तुकाराम बाबाचं भांडण मिटवायला दुसऱ्याच्या गावातनं पाटील आलाय त्याला भांडण मिटत नसतं. मग गावातल्याला माहीत पाहिजे सकाराम तात्याचं कुठं कुठं होतं आणि तुकाराम बाबानं कुणा कुणाचा बांध फोडला हे ज्याला माहित आहे तो भांडण पक्क मिटवू शकतो. ज्ञानबाची मेघ ज्याला माहित आहे ना त्यालाच भांडण मिटवते. तर महादेव अवताराला आले. त्या अवताराचं नाव आहे शरभदेव. नरसिंह अवतारात असणारा विष्णू मूळ रूपात आणण्याचं काम महादेवानं केलं. पहिला अवतार. दुसरा अवतार काळभैरवनाथ मी पुढे सांगणार आहे. 3रा अवतार त्या अवताराचं नाव वीरभद्र. त्याचं नाव वेताळ बाबा. त्याचं नाव वेताळ बाबा. त्याला वीरभद्र म्हणतात. महादेवाच्या जटेतून निर्माण झाला आणि अवताराला आला. आजही गावाचं रक्षण करायला उभा असतो वेताळ बाबा. ऐकताय ना? गावागावामध्ये वेताळ बाबा असतो. म्हणून वीरभद्र. मागच्या 2 दिवसापूर्वी माझं वेताळेश्वर मंदिरात कीर्तन झालं जुन्नर परिसरामध्ये. फार सुंदर मंदिर होतं वेताळेश्वराचं. अत्यंत गोड. गावचा रक्षण करणारा वेताळ बाबा कसा असावा हे त्यांनी दाखवलं. अगदी चांगल्या पद्धतीनं ते गाव होतं. गावचं नाव मला आठवेन आता. मला वाटतं अवसरी खुर्द नावाचं गाव आहे. परवाच माझं कीर्तन तिथं झाले. अवसरी खुर्द. तिथं वेताळेश्वराचं मंदिर आहे. कधी योग आलात तर तुम्ही आवर्जून जाऊन पहा. आणि विशेष म्हणजे असं होतं काही गावात प्रथा असतात म्हणे वेताळेश्वराला चालतं. पण त्या गावानं क्रांती केली. तिथल्या महाराजांनी बाळासाहेब महाराज नाव आहे त्यांचं. त्यांनी क्रांती केली आणि महाराजांनी ते सगळं बंद करून टाकलं आणि वेताळेश्वराला शाकाहारी बनवलं. तसा देव शाकाहारीच आहे. आपल्या जिभेचे चोचलेत. आपले हाऊस आहे नात करते का यायलाच लागतं यायलाच लागते. आपल्या हाऊस आहेत. माझ्याकडे बघा हा. म्हणून वेताळेश्वर 3रा देव 3रा अवतार सांगितला महादेवाचा. आता 4था अवतार आहे खंडोबाचा. जेजुरी गडावर श्री क्षेत्र जेजुरीमध्ये खंडोबा अवतीर्ण झाले. औरंगजेबानं सैन्य पाठवलं आणि ते जेजुरीचं मंदिर नष्ट करा असं जेव्हा सांगितलं तेव्हा भैरवनाथ खंडोबानं स्वतःचं सैन्य पाठवून दिलं. भुंग्यांनी अवतार घेतला आणि औरंगजेबाच्या सैन्याला जर्जर करून टाकलं. औरंगजेबानं तिथून पुढे दिवाबत्ती करायला चालू केली. कुठं? खंडोबाला. त्याला दिसायचं बंद झालं होतं त्या खंडोबामुळं. आता 5वा अवतार अंजनीच्या तपासाठी. बोला बोला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र म्हणजे कोण? महारुद्र म्हणजे कोण? हनुमान. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत्य मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पद बचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सियावर राम
रामचंद्र की, पवन सूत हनुमान की. अरे जय तरी म्हणा ना. काय काय माणसं टुकू बुकू बघतोय चांगला बघ बाबा. अरे जय तरी म्हणा. माझ्याकडे पहा, हे 4 अवतार महादेवाचे आहेत. आता दुसरा अवतार काळ भैरवनाथाचा. असं झालं विष्णूमध्ये आणि ब्रह्मदेवामध्ये स्पर्धा लागली. आपल्या दोघात श्रेष्ठ कोण. वाद मिटवायला महादेव आले आणि महादेवाचा अपमान ब्रह्मदेवाकडून घडला. महादेवाच्या रागाचा पारा चढला, घामाघूम झाले. त्या घामातून एक नदी प्रवाहित झाली. त्या नदीचं नाव नर्मदा. त्या नदीचं नाव काय आहे? नर्मदा. नर्मदा प्रवाहित होईना. नर्मदेनं हात जोडले बापाला. तुम्ही माझे पिता आहात भगवान शंकरजी, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. मी शिवाची कन्या आहे, मी इथंच राहणार. बापानं पुरीला सांगितलं, पुरे जावं लागतंय. सोन्याची सुरी असली म्हणून काही उरात मारायची नसते, तुला 1 दिवस नांदायला जावं लागेल. तिनं सांगितलं नाही जाणार सागराकडं, नाही मिळणार सागराला. त्यांनी सांगितलं तुला जावं लागेल. मग बाबा मला आशीर्वाद द्या, तुम्ही माझ्या सोबत राहाल. मग शंकरानं नर्मदेला आशीर्वाद दिला, आजपासून मी तुझ्या सोबत असेल. तुझ्या पात्रामध्ये सापडणारा एक एक दगड, एक एक कंकड, एक एक खडा शिवलिंग म्हणून पूजला जाईल. म्हणून नर्मदेच्या पात्रात सापडणारा गोटा आजही महादेवाचं शिवलिंग म्हणून पूजला जातो. हा महादेवाचा आशीर्वाद पुरीला म्हणजे नर्मदेला. बरं, ही नदी अशी आहे, ही उलट वाहून सागराला जाऊन मिळते. माझे चुलते कालच आले, नर्मदा परिक्रमा करायला गेले होते. अजून 2 चुलते माझे तिकडंच आहेत. यांची आवरली नर्मदा मैयाचं. माझे नाना सांगत होते रात्री मला म्हणाले, बाळा नर्मदा मैया अशी आहे, सगळ्याची ताटातूट करते, कुणाचाच मेळ लागू देत नाही आणि सगळ्याकडून साधना करवते. 3.5 महिने होते ते. कालच घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर आम्ही त्यांचं औक्षण वगैरे केलं. त्यांनी सांगितलं येताना शिवलिंग घेऊन आले. नर्मदा पात्रामध्ये सापडणारा एक एक दगड, एक एक कंकड हा शिवलिंग म्हणून पूजला जातो. हा बापानं लेकीला दिलेला आशीर्वाद आहे. चला पुढं. याच दरम्यान एक अवताराला आला, त्याचं नाव भैरवनाथ. तो 64 प्रकारानं अवतरीत उभा राहिला. तो म्हणाला मी काय करू, मला राग आला होता ब्रह्मदेवाचा म्हणून पाप घडलंय, एक मस्तक छाटले, ते हाताला लागले. यातून मुक्तता मिळण्याकरता काय केलं पाहिजे. सांगितलं बापानं तुला जावं लागेल. कुठं जावं लागेल? काशीला जा आणि जिथं ते मुंडकं गळून पडेल त्या ठिकाणी थांब. त्याला कपालमोचन तीर्थ म्हणतात. तिथं ते गळून पडलं आणि वाराणसीला काळ भैरवनाथ हे वाराणसीचे मालक झाले, रक्षपाळ झाले. सगळी वाराणसी आज त्यांच्या ताब्यात आहे. हा काळ भैरवनाथाचा चमत्कार आहे. तेच सोनारीला आले, तेच मसवडला गेले. मसू धनगर नावाचा एक धनगर होता, शेळ्या मेंढ्या राखायचा, पण दर महिन्याला सिद्धनाथाकडे जायचा. त्याला जाणं होईना, नाथाची पूजा होईना. त्यानं देवाला हात जोडले. आता ही शेवटची वारी. नाथा, भैरवनाथ आता मी परत तुझ्याकडे येणार नाही. भैरवनाथ म्हणाले तू नको येऊ, मी तुझ्या मागे येतो, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी जोपर्यंत हाक मारत नाही तोपर्यंत मागं वळून पाहायचं नाही. जिथं तुझा विश्वास कमी होईल आणि जिथं तू मागं वळून पाहशील मी तिथंच थांबणार. मसूद धनगर चालत राहिला आणि सातारा जिल्ह्यातल्या मान नदीच्या किनारी मसवड गावी त्यानं मागं वळून पाहिलं. तिथंच नाथ थांबले, ते सिद्धनाथ झाले. तिथून ते खुरसुंडीला गेले. आता तेच काळ भैरवनाथाचं ठिकाण तुमच्यासुद्धा मंदिरात आहे. हा काळ भैरवनाथाचा महिमा आहे. आपण एकच करावं, त्याला हात जोडावेत आणि त्याच्याकडून कृपादान मागावं. मी आता हे तुमच्या आचारसंहिता मोडत नाही, पण त्याच्याकरता तुम्ही गीत म्हणता. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा, अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा, भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं. हा भैरवनाथाचा महिमा. शैव संप्रदाय कळाला, वैष्णव संप्रदाय कळाला. आता वैष्णव संप्रदायामध्ये देवाला काय आवडतं, जीवाला काय आवडतं आणि साधूला काय आवडतं ते पाहूया. तुम्हाला वाटत असेल आम्ही एवढे दिवस परमार्थ करतो मग आमचा परमार्थ व्हायला जातो की काय? अजिबात नाही. आलाय तुम्ही जोगेश्वरी मातेच्या दरबारात, आलात तुम्ही काळ भैरवनाथाच्या मंदिरात, तर आमचा परमार्थ व्हायला जाणारा नाही. काय काय व्हायला जात नाही जरा शिकलेली तरुण पोरं आणि पोरी ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी
नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधीच वायाला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण समाधान पाहिजे असेल तर डोळे झाकून वारकरी संप्रदायात प्रवेश करावा. गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते आणि गळ्यात तुळशीची माळ असली तर आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. हे लक्षात राहू द्या. एवढा सोपा परमार्थ आहे. म्हणून 2 मणी जपायचे, एक खिशातला त्याला पैसा म्हणतात आणि दुसरा माळेतला त्याला जप म्हणतात. पण या 2 मण्यात फरक आहे. माझ्याकडे पहा, माळेतला मणी आत ओढायचा असतो आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो. पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. आपलं हे केला इशारा जाता जाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देशाला 2 सीमा असतात, एक भौतिक सीमा आणि दुसरी संस्कृतीची सीमा. तरुण पोराने ऐकलं पाहिजे. 15, 16, 17 वर्षाचा पोरगा झाला तर आईनं त्याला कीर्तनाला जा म्हणून सांगितलं पाहिजे. त्याच्या बापानं त्याच्या हाताला धरलं पाहिजे. 18 वर्षाच्या पोराला, 19 वर्षाच्या पुरीला आपल्या गावातल्या सप्ताहाला आणलं पाहिजे. आपल्या लेकीला, आपल्या नातीला कीर्तनकाराच्या समोर बसवलं पाहिजे. तिला ऐक म्हटलं पाहिजे. 4 गोष्टी सुखाच्या दुःखाच्या तिनं ऐकल्या पाहिजेत. आपल्या लेकीला, आपल्या लेकराला, नातवाला कळला पाहिजे परमार्थ. माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो, सप्त्याचं 14वं वर्ष आहे. किती वर्ष आहे? 14वं वर्ष आहे. कमीत कमी गावातले 14 टाळकरी तरी तयार व्हायला पाहिजेत. माझी विनंती आहे, कमीत कमी किती पोरं तयार झाली पाहिजेत? 14 टाळकरी तरी जाऊ द्या, 14 माळकरी तरी व्हावेत. एखाद्या तरुण पोरानं म्हणलं पाहिजे, सागर महाराजाकडून माळ घालणार मी. काय बोराटे महाराजाकडून माळ घातली त्याला काय 5,000 रुपये दक्षिण द्यावे लागते का? आपल्याकडं मोफत असतं. घाला माळ, या संप्रदायात करा प्रवेश, व्हा माळकरी, देहाचं सोनं करून घ्या रे माझ्या भावानो बहिणीनो. देशाला 2 सीमा असतात. बऱ्याच तरुण पोरांना आणि पोरींना वाटतं हे कीर्तन म्हणजे अंधश्रद्धा आहे. अरे आम्ही शिकलेले आहोत, आमच्याकडे पाहून वाटतं आम्ही 5वी नापास आहोत असं वाटतं का? अरे आमच्या घराण्यात सगळे वेल एज्युकेटेड आहेत. लोकांना वाटतं काही नाही. या पत्रिकेतला एक कीर्तनकार दाखवा, एक की या पत्रिकेतल्या कीर्तनकारानं शिक्षण घेतलं नाही. ही पोरं तुम्हाला वाटलं काय फक्त 5वी नापास आणि 4थी नापास आहेत? देशाच्या 2 सीमा, भौतिक सीमा खतऱ्यात आली तर खांद्यावर बंदूक घ्यावी लागते, पण संस्कृतीची सीमा खतऱ्यात असेल त्यावेळेला खांद्यावर टाळच घ्यावा लागतो. हे तुम्ही विसरू नये. हे रक्षण केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटलं हे वारकरी शिकलेले मानतात देवाला, हुकलेले मानत. ते म्हणतात कीर्तन म्हणजे अंधश्रद्धा असते. होळीचा सण म्हणजे अंधश्रद्धा. येड्या हो, होळीच्या सणाला बोंबलणं म्हणजे अंधश्रद्धा नाही. जुने लोक म्हणायचे ज्वारीचं बाजरीचं पीठ विस्तवावर टाका, त्याचा धूर घ्या, सर्दी गायब. गाईचं शेण अंगाला लावा, स्किन डिसीज बरे होतात, त्वचा रोग गायब. हे सायन्स आहे, विज्ञान आहे. भाजलेलं खोबरं का इम्युनिटी पॉवर वाढते, हे विज्ञान आहे. खरी अंधश्रद्धा होळी दिवशी नसते. खरी अंधश्रद्धा होळीच्या दुसऱ्या दिवशी असते. प्रत्येक पेड्याच्या दुकानाच्या बाहेर काळ्या पिशव्या घेऊन गर्दी. बरोबर ना? काही खातात. पहा माझ्याकडं, माझी विनंती आहे तुम्हाला, एखाद्या तरुण पोरीनं कीर्तनाला आलं पाहिजे. एखाद्या तरुण पोरीनं लग्नाच्या अगोदर डोक्यावरती तुळस घेतली पाहिजे. एखादी तरुण पोरगी गावातली खांद्यावर ओढणी, डोक्यावरती पदर घेऊन तुळस घेऊन उभा राहिली पाहिजे. एखाद्या लग्नाला आलेल्या पोरीनं डोक्यावरती कलश घेतला पाहिजे. एखाद्या लग्नाला आलेल्या पोरानं खांद्यावर टाळ घेऊन उभा राहिलं पाहिजे. तरुण पोरं, अरे कीर्तन झाल्याच्या नंतरनं तुम्ही जेवायला वाढलं पाहिजे. शास्त्र असं सांगतं, जी तरुण पोरं लग्नाच्या आधी जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न लवकर होत नाहीत महाराज. संप्रदायातल्या लोकांनी संप्रदायात यावं आणि संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा संप्रदायात यावं. खांद्यावरची ओढणी खाली आली तर पोरी पुढं जात नव्हत्या. सध्या क्रॉपटॉपचा जमाना आहे. ओढणी घेणं म्हणजे पोरींना गावढळपणा वाटतो. अरे मलाही कन्या आहे, मलाही लेक आहे, मी सुद्धा एका पोरीचा बाप आहे. पोरींना वाटतं हे खांद्यावर ओढणी वगैरे महाराज फारच बॅकवर्ड दिसतात. काय त्यांचं थिंकिंग कॅपॅसिटी, काय आम्ही किती दुनियेत राहतो, आम्ही हाय मॅच्युअर्ड आहोत असं वाटतं पोरींना. आता इंस्टाग्रामला मूडवर फॉलोअर्स वाढण्याकरता बेंब्यान कमरा दाखवायची फॅशन आली. पूर्वी गरिबाच्या बाया नाचायच्या आणि मोठ्याची माणसं बाई वाड्यावर या म्हणायची. आता मोठ्याच्या बाया रील स्टार झाल्या, नाचायला लागल्या आयफोन घेऊन, आणि गरिबाची पोरं 239चा रिचार्ज टाकून अखिल भारतीय ढकलवर संघटनेचे अध्यक्ष झाली. हाय आपल्याच गावातली जाऊ देवर.
खांद्यावरच्या ओढणीला तुम्ही जर कमी समजत असाल तर माझ्या बहिणीनं ऐका, तुमच्या घरात गेल्यानंतर तुमच्या नातीला तुम्ही सांगितलं पाहिजे, पुरे भले तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तू तुझ्या खांद्यावर ओढणी घेतेस ना त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. एवढी किंमत नुसत्या ओढणीला आहे. हे कळतं संप्रदायात, कळतं कीर्तनात. आणलं पाहिजे तुमच्या नातीला लेकीला कीर्तनात, नाहीतरी घरी बसून ती मोबाईलच घेणार आहे ना. झोपताना जेव्हा तोंडावर पडेल तेव्हाच गुड नाईट, आणि झोपेतनं उठल्या उठल्या अशी चाचपते, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. चार्जिंगला लावल एवढाच बिचारा आरामात मोबाईल. स्वयंपाकाला गेली तर कपाटात लॉक करून जाते. नाही तुझ्या मोबाईलमध्ये काय आंतरराष्ट्रीय बँकेचा पासवर्ड आहे का रिझर्व्ह बँकेच्या सगळे स्टेटमेंट आहेत, त्याला पासवर्ड इकडून तिकडं तिकडून इकडं 2-4 पॅटर्न तिच्याही डोक्यात येत नाही. ऐकताय ना, माझ्याकडं पहा. तरुण पोरं सुद्धा संस्कृती प्रधान असली पाहिजेत. वेरूळ लेण्याला, अजिंठा वेरूळ लेण्याला जपानची बाई आली. कुठली बाई होती ती? जपानच्या. मला अभंगाकडे जायचं, माझ्याकडे बघा. जपानची गोरी होती दिसायला. तुम्ही पाहिली का जपानची? जपानी पाहिली का? जपानी बाई जपानी पाहिली का? ते बुचकळ्यात पडले. होय म्हणावं तरी टेन्शन, नाही म्हणावं तरी टेन्शन. पालीच्या पोटासारखी पांढरी फट असते बाबा, गुरी गुरी पान फुलासारखी छान, कमी कपडे घातलेली. ते वेस्टर्न कल्चर. ती आली. येताना तिनं काय काय आणलं बघा. मॅप आणला होता, सोबत कॅमेरा होता फोटो कॅप्चर करायला. तिच्यासोबत काय होतं पहा, एक काठी होती, आधाराला पेन होता, नोटबुक होती, आणि ती सगळं त्या अजिंठा वेरूळ लेण्यात फिरता फिरता सगळं नोट डाऊन करायची, माहिती घ्यायची, त्या लेण्यांचे फोटो काढायचे, आणि आपले 4-2 टगे तिच्या कडकडनं फिरत होते. असे बघायचे. अखिल भारतीय उपाशी संघटनेचे अध्यक्ष सारखेच बघायचे, नुसतं सारखंच बघायचं, टक लावून बघायचं, चोरून बघायचे, पुढं पुढं मागं पुढं, पुढं पुढं मागं मागं, तोंडात मावा, पिचकारे आणणारे, दात लाल भडक झालेले, इकडे एक बाळी इकडे एक बाळी, पितळाच्या बाळ्या, सोन्याच्या सुद्धा मिळेना ते त्यांना. हातात कड, गळ्यात चांदीसारखी दिसणारी साखळी, दिसणारी असणारी नाही, पायामध्ये दोरा, दाढी कोरलेली, इकडून एक कट आणलेला तिकडून एक कट आणलेला, मध्येच कट, आणि कडकडनं फिरायची, तिच्या अवतीभोवती फिरायची. त्यातलं एक जण पुढं गेलं, तिचा फोटो काढायला लागलं. ती पोरगी म्हणाली, हे मॅन डोंट कॅप्चर, आय एम नॉट कल्चर, दिस इज द कल्चर. ती बोटं दाखवून म्हणत होती, त्याचा फोटो काढ, वेरूळ लेण्याचा फोटो काढ, दिस इज द कल्चर, आय एम नॉट कल्चर, डोंट कॅप्चर मी. आणि हे येडं म्हणायचं, मॅम 1 फोटो प्लीज, यू अँड मी, यू अँड मी. ऐकताय? तिच्या लक्षात आलं हे लयच लाळगाळी संघटनेचा अध्यक्ष दिसतंय. ती बिचारी थांबलीच. हे गेलं, खांद्यावर हात टाकते, सेल्फ्या काढते, फोटो काढते, जाद्या मरू द्या तिकडे, त्यांचं काय बी होऊ द्या. ती बाई माघारी गेली, जपानला पोहोचली, तिनं अभ्यास केला, भारताचा अभ्यास करून तिनं तिच्या फेसबुक वॉलला, तिनं फेसबुक पेजला, तिनं स्वतःच्या इन्स्टाच्या आयडी वरनं पोस्ट केली, इंडियन कल्चर इज व्हेरी ग्रेट. इतकं सुंदर तिनं लिहिलं आणि सगळे फोटो टाकले, त्याला लाईक्स आले. आणि आपल्या येड्यांनी तिच्याबरोबरचे फोटो त्यांच्या आयडीला टाकले आणि खाली लिहिलं, कसं काय दिसतंय जोडा. खालचे म्हणले, भावा वहिनी 1 नंबर. तोपर्यंत त्यात खाली एक कमेंट देतोय, चंगळ्या बोले. असं झालं का नाही? तोपर्यंत खाली एक जण लिहितंय, नात करते काय, असं ते लिहायला लागले ना, जिथल्या तिथं सगळं. तोपर्यंत दुसऱ्यानं फोटो टाकला खाली तिच्या बरोबरचाच. मग ज्यानं पहिल्यांदा फोटो टाकला होता ते खाली लिहितंय, कॉपी करायची. हे जमलं आता. हे आपलं कल्चर, आपल्या संस्कृतीचं वेळ परदेशातल्या लोकांना, आणि आपल्या इकडं वारकऱ्यांना नको नको झाले आहे का नाही. आपल्या इकडची पोरं म्हणजे झापूक झुपूक बच्चावाले आहेत. पहा माझ्याकडं, देवाला हे नाही आवडत. जीवाला काय आवडतं? ल्यावे खावे बरे, असावे सदैव,
जीवाला लिहायला आवडतं, सुंदर दिसायला आवडतो. वाढावे संतान, हो. होई व्हावे धनदान, होई व्हावे धनदान, गृही व्हावे धनधान्य. संतान जीवाची आवड आहे. ल्यावे जीवाला काय आवडतंय? माझ्याकडे बघा. जीवाला सुंदर दिसायला आवडतं. तुम्हाला मला काय आवडतं? देखणं दिसायला आवडतं, देखणं दिसायला. पण लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, माझे विचार कामाला येतील. चेहरा आणि स्वभाव याच्यामध्ये स्वभावाला जास्त किंमत द्या. स्वभाव आवडला की चेहरा कसाही असला तरी तो आवडतोच. पण चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडेलच असं नसतं. लोक आधी चेहरा पाहतात का स्वभाव पाहतात? चेहरा पाहतात. विनेकरी बाबा तुम्ही काय पाहिलं होतं? चोपदार तुम्ही तिघांनी सांगा, तुम्ही काय पाहिलं होतं? स्वभाव का चेहरा? हा, खरं खरं सांगा. तुम्हाला मर्यादेची शपथ आहे. मी सुद्धा चेहराच पाहिला होता. चेहरा तात्पुरता असतो. सौंदर्य आणि श्रीमंती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नसतं आणि मुलीनं, बाईनं, स्त्रीनं श्रीमंतीच्या मोहात अडकायचं नसतं. सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चुकीच्या पोरी आपल्या घरात आल्यात आणि श्रीमंतीत अडकल्यामुळं कितीतरी चांगल्या पोरी चुकीच्या घरात गेल्यात. या महाराष्ट्रात एक पोरगी श्रीमंतीच्या नादाला लागली, तिला आत्महत्या करावी लागली. महाराज, प्रकरण दाबल्या गेलं, संपला विषय. आता श्रीमंतीत अडकली पोर, आजही प्रकरण जिवंत आहेत. आणि जो माणूस सौंदर्यात अडकला त्याला गाडीच्या काचावरती घेऊन डोक्यात बंदुकीनं गोळी घालून घ्यावी लागली. पुरुषानं सौंदर्याच्या भानगडीत पडायचं नसतं आणि पोरीनं श्रीमंतीच्या नादाला कधी लागायचं नसतं. संस्कार हे खरं पोरीचं सौंदर्य असतं आणि कर्तृत्व हा पुरुषाचा दागिना असतो. हे लक्षात राहू द्या. आपण कर्तृत्ववान असलं पाहिजे, आपल्यामध्ये बळ असलं पाहिजे, आपल्यामध्ये कर्तृत्व असलं पाहिजे. आपण देखणे दिसू. देशाच्या माजी राष्ट्रपतींना पहा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सौंदर्य नव्हतं पण कर्तृत्व होतं. द्रौपदीताई मुर्मू. कर्तव्य पाहिलं जातं, कर्तृत्व पाहिलं जातं. आपलं कर्तृत्व हे आपलं सौंदर्य आहे. पुरुष देखणा कधी दिसतो? त्याच्या कर्तबगारीनं तो देखणा दिसतो, रुबाबदार दिसतो. अरे नकटा असू देत नवरा, बहिरा असू देत नवरा, पण कर्तबगार असू देत. आपल्या बायकोला त्याचा अभिमान वाटतो. दिसायला फार सुंदर आहे, देखणं आहे. बॉडी स्प्रे मारतो, अत्तर चोळतो, दाढी रोज कोरतो, फाउंडेशन लावतो, पण रुपया कमवत नाही. कोण्या बाईला कौतुक वाटेल? कर्तृत्व पाहिजे पुरुषाकडे, तेव्हा बाईला अभिमान वाटतो. आणि बाईकडे संस्कार पाहिजे, तेव्हा ती देखणी दिसते. तोंडाला साबणा लावून, पावडरी लावून एखादी पोरगी देखणी नाही दिसत. ते तात्पुरतं असतं. चेहरा तात्पुरता असतो, चित्र तात्पुरतं असतं, चारित्र्य कायमचं असतं. तुमच्या बॅनरवर फोटो आहे ना तो माझा, ते माझं चित्र मी BEd झाल्याचं आहे. काय चित्र दिसतंय देखणं. आता चित्रवाळ्या झाल्या ह्या चित्राच्या. काय चित्र होतं. BEd कॉलेजला होतो मी, माझं सेकंड इयरचं ते चित्र आहे. काय देखणं दिसतंय. आमच्या कॉलेजमध्येच काढलेला फोटो आहे तो. काय कसा दिसतोय गडी. त्या चित्रावरच जमला हो माझं. लग्न झाल्या तिला विचारलं होतं काय दिसतंय डोळ्यात. ती म्हणली चंद्र, चांदण्या, समुद्र. सागराच्या डोळ्यात समुद्र. आज सकाळीच तिला विचारलं काय पाहतेस असं, काय दिसतंय डोळ्यात. ती म्हणली महाराज चिपाडं सोडून काय दिसत नाही, नुसते चिपाडच दिसतात. चित्र तात्पुरतं असतं, चारित्र्य टिकतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली राज, नजरेला आणलाय तुमच्याकरता. तसे छत्रपतींचे डोळे विस्पारले गेले. अशीच आमची माता असती रूपवती, आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो. बदले ते शिव छत्रपती. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला, बाईतली पत्नी काली सीतेचा राम झाला, बाईतली आई काली जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. महाराजांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, आई काही चुकलं असेल तर माफ करा. साडी चोळी दिली, सन्मानानं माघारी पाठवलं. कुणाला? मुसलमानाच्या सुनेला.
दिसायला सुंदर होती असं म्हणतात. तिनं पान खाल्लं तर घशातून खाली जाताना पान दिसत होता, एवढी सुंदर होती. माझ्या राजानं माघारी लावली तिला आणि आई म्हणाली. समोरच्या बाईला ताई म्हणणारे राजे खूप आहेत, पण समोरच्या ताईला आई म्हणणारा जगातला एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. किती सुंदर होती ऐका. काळ्या राती काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला. राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधत होता मंदिर, बांधत होता मस्जिद. शिवरायाच्या चरणी झुकते ते भाषण. शिवरायाच्या चरणी झुकते माझे मान. आनंदाने नांदत होते. आनंदाने नांदत होते. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी राजा झाला नसता ग, हिंदू धर्म बुडाला असता. धन्य धन्य जिजाऊ माता, जिथे जन्मला असा विधाता. भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजा ग. हे भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. चित्राला महत्व नाही, महत्व आहे चारित्र्याला. ल्यावे टाका डोक्यातनं काढू. 70 वर्षाची म्हातारी म्हणते देखणं दिसावं. 35 वर्षाच्या सुनबाईला म्हणते सुनबाई काय आत्याबाई मेहंदी लाव डोक्याला. संपली. खरकट पुस 2 बोट तरी संपली. म्हणलं ना त्या अगं लावगं लईच काळ पांढरं दिसायला लागलं. त्या बोराटे महाराजाच्या कीर्तनाला जाणार आहे मी. 3ऱ्या दिवशी कीर्तन आहे त्याचं. टीव्हीला कीर्तन असते, ते यूट्यूबला असतो. बऱ्यापैकी महाराज दिसतो मला. जाऊ दे म्हातारी. किती काळ करा 15 दिवसात प्रकरण उघडकीला येते. वरून काळ आणि मध्येच पांढरा कमी दाबाचा पट्टा. लोक मिशा काढून काळ्या करतात देव जाणे. मला मिशा काळ्या करणाऱ्या माणसांचा प्रचंड राग येतो. मिशिका काळी करावी. कसं दिसतंय बघा. 5व्या दिवशी ऊसाच्या शेतात गव्हाचा आंतरपीक टोचावं तसा एक एक बाहेर येतो. टुकू मकू बघतोय चांगला. सगळ्याच राहू दे. ल्यावे खावे बरे नका हो याच्या नादाला लागू. काय जिभेचे चुचले करता. हे जीवाला आवडतं. साधूला काय आवडतं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. भीमा पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. भीमा पांडुरंग. चंद्रभागा लिंग पुंडलिक. हो चंद्रभागा लिंग पुंडलिक. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. भीमा पांडुरंग. पंढरी भीमा पांडुरंग. भीमा पांडुरंग. साधूला आवडतं. पंढरी शेजारी आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा मसोबा. बोला ना दिनाचा सोयरा पांडुरंग. बर आता हे कळलं. आता थोडं राहिला. आता जीवाची आवड कळाली, साधूची आवड कळाली. साधूची आवड कळाली. बर आता देवाची आवड. देवाला 3 गोष्टी आवडतात.
तीर्थ आवडतं, व्रत आवडतं आणि भक्त आवडतात. तीर्थात गंगा, गंगेपेक्षा चंद्रभागा. बर, म्हणून चंद्रभागा पाहावी तरी अवघीच तीर्थे घडती एक वेळा. पुढं काय हो? चंद्रभागा डोळा असंच आहे ना का? असं आहे महाबळेश्वर डोळा देखलिया, गोवा डोळा देखलिया. मला जायचं आहे बरं का गोव्याला एकदा. का आहे कोणच ठेवते तिकडं. सगळे म्हणतात गोव्याला लय भारी असतं, गोव्याला लय भारी असतं. चौदार आपण जाऊ सगळे जर मिळून. अरे समुद्र किनारा आहे तिकडं, गोव्याला नको. अरे पोहून येऊ ना आपण. बरं पंढरपूरला जाऊ, हरकत नाही. एक सांग का, माणसाला एकतरी माळकरी मित्र असावा, एकतरी वारकरी मित्र असावा. देवाला नवस बोलून देव मिळेल, पण तुम्हाला माळकरी किंवा वारकरी मित्र मिळणार नाही. गोव्याला महाबळेश्वरला नेणारे लय मित्र मिळतील तुम्हाला, पण खांद्यावर हात टाकून दोस्ता चल पंढरपूरला असं म्हणणारा मित्र मिळायला सुद्धा भाग्य लागतं, हे लक्षात राहू द्या. वारकरी मित्र असला पाहिजे, वारकरी मित्र पाहिजे. पहा माझ्याकडं, त्यानं चांगल्या मार्गाला नेलं पाहिजे. देवाला काय आवडतं? देवाला तीर्थ आवडतं. कोणतं तीर्थ? पंढरपूर आवडतं. का? तिथं असं काय आहे? पंढरी ये माझे माहेर ओविया तांडणी गाव किती. पंढरी ये माझे माहेर साजनी, पंढरी ये माझे माहेर माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा. बसलेले येऊ द्या हातवर, या हातवर एक साथ सर्वजण. पळवे खुर्द गाव आज एकत्र आले, एका आईचे लेकर झाले. वाटत असेल आपल्यावर कृपा व्हावी तर हात वर घ्या, वाजवा टाळी. अरे आनंदानं. काम, क्रोध, लाज, भय, शंका जाऊ द्या बाजूला. मी कोण आहे स्वतःला विसरून जा. डोळे झाका, वारीचं चित्र डोळ्यासमोर आणा, रथ डोळ्यासमोर आणा, बैलजोडी डोळ्यासमोर आणा, पालखी डोळ्यासमोर आणा, वारकरी डोळ्यासमोर आणा, पताका डोळ्यासमोर आणा. आणा रे पंढरीची वाट डोळ्यासमोर. येऊ द्या पंढरपूर डोळ्यासमोर तुमच्या, चंद्रभागा डोळ्यासमोर येऊ द्या, पांडुरंगाचं मंदिर डोळ्यासमोर येऊ द्या. हातानं टाळी, डोला 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 वाजवा टाळी. जरा हात डोलू द्या. अरे पीक जसं भरलेलं वाऱ्यावर डोलतं तसा वारकरी डोलला पाहिजे. टाळकरी टाळ वाजवा, एक खाली एक वर. सगळ्याच्या सोबत पाय पाय पाय. चंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. काही भोजन मागाया, हो चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ तया ठाया. काही भोजन मागाया. असू द्या ना. परत कोणी म्हणाय नको सागर महाराजाच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं होतं.
त्याला का तीर्थ आवडतं, त्याला व्रत का आवडतं आणि त्याला भक्त का आवडतो आता ऐका. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली, पंढरपुरी राहिली, डोळा देखिली संत पाहिली. वरुणी विठाई, वरुणी विठाई, वरुणी विठाई हो सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सखय बाई हो करी कृपा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो. पुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी करटे हो निकटी हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्ण माया माऊलीचा. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातीला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो. शास्त्रे पुराणी अनुवादी तुझा गोंधळ मांडिला हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला. पंढरीनाथ भगवान की. तीर्थ आवडतं पंढरपूर. दोन व्रत आवडतं. कोणतं व्रत आवडतं? श्री महालक्ष्मीची कथा. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रशवा, राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. ती दिसायला खूप सुंदर होती, पण थोडा मोठ्यांना उलट बोलत होती. तिच्या रूपाचा तिला अहंकार चढला. या दोघांना एक मुलगी झाली, त्या मुलीचं नाव होतं शंभाला. देवीला वाटलं मागच्या जन्मीची राणीला आठवण करून द्यावी म्हणून काठी घेतली टेकायला, फाटकं लुगडं घेतलं नेसायला वगैरे वगैरे. वाटतंय ना महालक्ष्मीचं व्रत. हे नाही आवडत देवाला. देवाला व्रत एकादशी करीन उपवासी, गायीला हरनिशी मुखी नाम. तीर्थ आवडलं, व्रत आवडलं आणि भक्त आवडतो. भक्त कोणता आवडतो? तेही प्राणा प्रवते, मजा आवडती निरुते, जे भक्ता चरित्राते प्रशंसिती. तो भक्त देवाला आवडतो. कोणता भक्त? जो रात्रंदिवस त्याचं नाव घेतो तो भक्त. देवासी
मनापासून टाळी वाजवा बरं सर्वांसाठी. फार गोड. आवडे देवा सित्वाईका प्रकार. काय आवडते देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिन असा साधक देवाला आवडतो, जो नेहमी नामस्मरण करतो, नेहमी नामस्मरण. रामकृष्ण हरी म्हणा बरं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणा म्हणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपावा. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. पापी अनंत कोडी. नामसंकीर्तन साधन पै आणि जळतील पापे 2-2 महिन्याची. जन्मोजन्मीची पाप जाण्याचं सामर्थ्य म्हणून नामाचा उच्चार सप्त्यापुरता रात्रंदिन. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. दिवसा माझी शिवी, रात्री माझी शिवी. तो कोबराय तर म्हणाले, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. यापेक्षा तो कोबराय पुढे गेले. शिंख जांभई खोकला. बोला बोला. शिंख जांभई खोकला. इतुकाची वेळ वाया गेला. किती वेळ? शिंक अर्धा तास जातो ना शिंकायला. 1 सेकंद. जांभई 5 तास जातात ना. 1-2 सेकंदाचं काम आहे. आणि खोकला किती मिनिटं लागली? 1 सेकंद. महाराज म्हणाले एवढाच वेळ झाला, एवढाच वेळ गेला. नाहीतर माझी मजा झाली अनवर वाचा, माझी मजा झाली अनवर वाचा. माझी मजा झाली अनवर वाचा, माझी मजा झाली अनवर वाचा. झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से. बोलावा पहावा करावा. बोला बोला. बोलावा पहावा करावा. बोलावा बोलावा. कसं व्हायचं आपलं? तरी तुम्ही बोलत नाही. नामदेव जनाबाई म्हणा बरं माझं. सोपान काका मुक्ताबाई. हो मुक्ताबाई मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. मागच्या बाया म्हणत नाही, म्हणा ना नामदेव जनाबाई. तुम्ही आजपासून माझ्या सगळ्या बहिणी. चालेल? हात वर करा बरं. किती जणीला वाटतं सागर महाराज आपला भाऊ असावा? और घ्या ना. तुम्ही काय नकटाय हेकनाय चकनाय मोकाय का भैराय? तुम्ही आजपासून माझ्या सगळ्या सिस्टर बहिणी. त्याला शॉर्टकट मध्ये सिस्सो म्हणतात. आणि मी तुमचा ब्रो. चालेल ना? तुम्ही माझ्या कोण आहात? बहिणी. तुम्ही माझ्या कोण आहात? बहिणी. मी तुमचा कोण आहे? भाऊ. बहिणी कुणाच्या? दाजींना घाबरू नका, म्हणा ना भावाच्या. बहिणी कुणाच्या? अरे बोला ना. बहिणी कुणाच्या? बहिणी कुणाच्या म्हणजे 1500 रुपये कुणाचे? दिलेल्या शब्दाला जागा बहिण्यांनो. हे कळते ना माझ्या लाडक्या बहिणीनो? इकडे पाहत. ज्यांचा आवाज मोठा येईल त्यांना पहिली पंगत. पुरुषांचा आवाज मोठा आला पहिली पंगत पुरुषाला. बायांचा आवाज मोठा आला पहिली पंगत बायांना. महिला मंडळ, मी तुमचा भाऊ असल्या कारणानं आणि तुम्ही माझ्या सगळ्या असल्यामुळं असल्यामुळं मी तुमच्या बाजून. हा मी सगळा तुमच्या बाजूने. हे 3 चोपदार न्यायमूर्ती आहेत. तिघाचं सरकार आहे. थोडं राहिलं आता. असं तिकडे काय लक्ष देता? त्याच्यापेक्षा चांगला दिसतो मी. माझ्याकडे बघा. तुमचा आवाज मोठा आला तर पहिली पंगत तुम्हाला. बायांचा आवाज मोठा आला तर पहिली पंगत बायांना.
मी पूर्णपणे महिला मंडळ तुमच्या बाजूने आहे, चालेल ना? माझ्या मागं म्हणा. मी अजिबात चिटिंग करणार नाही, हे न्यायमूर्ती निर्णय देतील. मी अजिबात चिटिंग करणार नाही, मी सगळा तुमच्या बाजूने, सगळा. नामदेव जनाबाई, पुरुष मंडळ तयारीत आहे. नामदेव जनाबाई, अरे मी तुमच्या बाजूने आहे. पुनश्च चान्स परत. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. अरे तुम्ही म्हणत नाही. शेवटचा चान्स तुम्हाला, तिसरी संधी. हा बघा, तुमच्या बाजूने आहे का नाही मी? शेवटची संधी. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. मी तुमच्या बाजूने, त्यांच्या बाजूने आहे का नाही मी? शेवटची संधी तुम्हाला. हा बिचारा लय भोळे आहेत बाबा गावातल्या. नामाचा उच्चार रात्रंदिवस. बर, अजून काय आवडतं देवाला? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. हा कळवळा सांगतून थांबतो. कळवळाच्या अगोदर प्रेमानं भजन. विठोबा रखुमाई. सर्वांनी भजन करा. माळगळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. काय आवडते? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधने निर्धारी आन नाही. काय आवडते देवाला? हृदय कळवळा वैष्णवांचा. पहा माझ्याकडं कसा कळवळा असतो तेवढं सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे मला. माझ्याकडं पहा, पंढरपूर नगर आहे, ते पांडुरंगाचं आहे. तिथं श्री विठ्ठल उभा आहे. पांडुरंगाचा लाडका भक्त, त्याचं नाव नामदेव. काय नाव होतं? बोला बोला, काय नाव? नामदेव. थोडं राहिलं, अगदी 5 मिनटं घेतो. तुम्हाला वाटतं आपला महाराष्ट्र सुधारला, पण माझ्या भावांनो बहिणींनो, अजून तितका महाराष्ट्र सुधारलेला नाही. ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा एखाद्या कीर्तनकाराचं महत्त्व पोरांना आणि पोरींना पटेल, त्याच्याबरोबर सेल्फ्या घ्यायला गर्दी होईल, त्या दिवशी महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद करेल, त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. अजून नाही सुधारला तोपर्यंत कीर्तनाची गरज आहे. श्री क्षेत्र पंढरपूर, पंढरपुरात पांडुरंग परमात्म्याचं देऊळ. तेव्हा जातीय विषमता भयान होती. संत चोखोबाला मंदिरात जाऊ देत नव्हते. महाराज मंदिराच्या बाहेरून जायचे. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाव, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ. होऊन निसंग नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा. बोला बोला, पूर्ण करा कीर्तनात या. नाथा घरी नाचे माझा,
पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल नाथा घरी नाचे माझा हा नाम्याची चोखोबाची पुरंदराचा वाली दामाजीचा कानडा कानडा निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निघाली माझ्या महाराजांची दिंडी संत चोखोबाची पंढरीच्या दिशेनं 25 वारकरी सोबतीला आणि दिंडीत भजन सुरू झालं ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम टाळी 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 एक साथ टाळीचा आवाज टाळीचा टाळी 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 टाळीचा आवाज तुकाराम तुकाराम टाळी पंढरीनाथ भगवान की दिंडी पोहोचली पंढरपूरला पांडुरंगाच्या पायाचं दर्शन घेतलं चोखोबानं महाराज माघारी निघाले सोबत सोयराबाई सोबत कुर्ममेळा महाराजांचा मुलगा काही कोस अंतर गेल्याच्या नंतरनं पाऊस वाढला भिंतीचा आधार घेतला महाराज देवाघरी गेले दुःखाचा डोंगर पंढरपुरावर कोसळला का चोखोबा गेले चोखोबा गेले चोखोबा गेले हे कलियुग आहे इथं कोणीच कोणाचं नसतं ज्या दिवशी आपल्या खिशात पैसा नसतो त्या दिवशी जगाची तारांबळ राहते आपल्या पोराचा पहिला नंबर आला तर शेजारची माणसं बोलायचे बंद करतात आपण ज्यांना पोहायला शिकवले तीच माणसं आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतात म्हणून 3 लोकांना कधीही विसरू नये ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला महाराजावर आभार कोसळलं सोयराबाईनं बांगड्या फोडल्या कपाळाचं कुंकू पुसलं पांडुरंगाच्या समोर आली पांडुरंगा कोण्या बाईला वाटतं रे आपल्या आधी आपला नवरा मरावा तिला वाटतं मी मरावं आणि माझं मरण माझ्या पतीनं पाहावं पायाची बोटं तिची जोडवी त्याच्या नावची पाय तिचे पैंजण त्याच्या नावचं हात तिचे चुडा त्याच्या नावचा गळा तिचा डोरलं त्याच्या नावचं कपाळ तिचं कुंकू त्याच्या नावचं रक्त तिचं दूध तिचं लेकराला नाव त्याचं देऊन रिकामी होते पाया पडते वारकऱ्याच्या कीर्तनकाराच्या गायक वादकाच्या आणि आशीर्वाद घेते नवऱ्यासाठी अष्टपुत्र सौभाग्यवती भव स्वतः करता काय आहे पती का गेला कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे पती गेलाय माझा जन्म गेला उष्टे का लाज नाही तुझ्या चित्ता ज्याचं जळतं त्याला कळतं धर्मपत्नी आकांड तांडव मांडते पांडुरंगाच्या समोर काय चुकलंय माझं म्हणून माझा नवरा गेला एखाद्या शहीद जवानाच्या बायकोला भेटा आणि तिला विचारा काय वाटतंय तुम्हाला 40 लाख रुपयाची मदत झाली ती म्हणते काय जाळायचे पैसे कपाळावरच्या चिमटी एवढ्याला कुंकवाला जेवढी इज्जत आहे जेवढी किंमत आहे तेवढी 40 लाखाला नाही मी मरावं आणि माझं मरण माझ्या पतीनं पाहावं कुर्ममेळा आला पांडुरंगा माझ्या जन्माच्या वेळेला तू आला होता म्हणे हा माझं नाव ठेवायला तू आला होता म्हणे हा माझ्या बारशाला तू आलता देवा हो मग का माझा बाप मारला सांग जगाचा मालक डबडबल्या डोळ्याने नुसता उभा राहायला उत्तर देता नाही आलं पांडुरंगाला का
त्याला सुद्धा तोच आवडतो जो त्याचा भक्त असतो. गेले माघारी सोयरे धायरे. आणि 2 दिवस नुसता देव रडायचा, नुसता रडायचा, डोळ्यातनं पाणी व्हायचं. हे ज्याचं दुःख आहे त्याला विचारा तुम्ही. रडत होता. रखमाईने विचारलं, कुणासाठी रडता देवा? आईची आठवण आली? नाही. बापाची आठवण आली? नाही. मग आठवण कुणाची? माझ्या जोडीदाराची. काय नाव आहे त्याचं? चोखोबा. कुठं आहे तो? आता परत मला भेटायला यायचं नाही म्हणून वाईट वाटतं ग रुखमाई. काय प्रेम होतं माझ्या चोखोबाचं. मला भेटायला यायचा, पायरीला हात लावायचा आणि वाळवंटातनं माघारी जायचा, पण तक्रार नव्हती माझ्या भक्ताची. मग आता काय? आता नाईलाज आहे, नुसतं रडण्याशिवाय पर्याय नाही. दुःख आहे. दोस्ती त्याला म्हणतात. प्रत्येक वेळेला मित्राची आठवण आणून देते. नातं होतं मैत्रीचंच. नामदेव महाराज तेही चोखोबऱ्यांच्या विरहात. नामदेव महाराजाच्या कीर्तनात चोपदारकीला चोखोबा असायचे. 2 दिवस पाणी पाहिलं. नामदेव महाराजांना वाटलं असेल नामदेव महाराजाला रडतात, ठीक आहे. पण 3रा झाला आणि 4थ्या दिवशी विचारलं, पांडुरंगा काय अख्खं जग येतंय पंढरपूरला आणि तुमच्यासारख्यानं रडत बसणं शोभतं का? का रडता सांगा ना? चोखोबासाठी रडतो, ते माहीत आहे. आता पर्याय आहे का आपल्याला? नामा जीवलग होता रे माझा. नामा म्हणे माझा, नामा म्हणे माझा, सोयरा जीवलग सदा पांडुरंग जवळीतया, सदा पांडुरंग जवळीतया. माझा सुद्धा जवळचा होता चोखा. काही गोष्टी नसतात देवा तुमच्या हातात. खरं आहे नामा. माता म्हणणं काय? नामा जा मंगळवेढ्याला, तिथं नामदेव महाराजांनाही जावं ही देवाची इच्छा. नामा जा. काय करू दे गेल्यावर? तिथं चोखोबरायांना धन दिले असेल, हा. आस्ती गोळा केले असतील, हा. आस्ती उचल आणि ते हाडं उचल आणि माझ्या समोर महाद्वारात समाधी दे माझ्या चोखोबाला. नामदेव महाराजांना प्रश्न केला, पांडुरंगा काय? मी पाहिलंय त्यांचं रडणं गैवरनं बाप मेल्यावर कुर्म मेळ्याचं. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं जो काम करतो त्याला बाप म्हणतात. त्याच्या आयुष्यात नाही आता बाप. तो कशाला जखमेवर मीठ चोळतो? असं का म्हणतो रे नामा? देवा 25 माणसाचा एकत्र अंत्यविधी झाला आणि त्यातली चोखोबरायची हाडं कोणती हे कसं ओळखू मी? नामा काय? जा मंगळवेढ्याला. काय करू गेल्यावर? एक एक हाड उचल, कानाला लाव आणि ज्या हाडातून विठ्ठल 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 आवाज ऐकायला येईल ना, ते हाड माझ्या चोखोबाचं. नामदेव महाराज गेले आणि चोखोबाची हाडं ओळखून घेऊन आले. देवानं स्वतःच्या हातानं चोखोबरायांना महाद्वारात समाधी दिली. आजही पंढरपुरात गेलात तर नामदेव पायरीच्या अगोदर कुणाचं दर्शन घेताय? याला म्हणायचं हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम. करविली तैसी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीची कविता धनी वेगळाच असे. गळ्यात तुळशीची माळ, कपाला गंध, पंढरीची आषाढीची कार्तिकीची वारी, वारकऱ्यांना दंडवत असा भक्त असला तर एका जनार्दनी, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, असं एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. बस असा नेम असला म्हणजे बस तुमचा माझा नेम लागावा.
तो देवा जगी परमपूज्य, हे नाथ महाराज सांगतात. म्हणून तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, तुळशीला पाणी घाला, आषाढी कार्तिकीची वारी करा. हे नाही जमलं तर कमीत कमी वारकऱ्याच्या पायावर नतमस्तक व्हा. जे परमार्थात आहेत त्यांना तरी शरण जा, हा संदेश देतो. मग तुम्ही देवाला आवडाल. आपल्याला कोण आवडतं याच्यापेक्षा आपण कुणाला आवडतो हे खूप महत्त्वाचं असतं. तसं आपल्याला देव आवडतो याच्यापेक्षा देवाला आपण आवडतो हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला. पुनश्च एकदा ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला, समस्त ग्रामस्थ पळवे खुर्द, ज्यामध्ये आदरणीय अंबादास दादा, प्रसाद दादा, मोहन दादा, बाळू दादा, समस्त नरोटे परिवार, तरटे परिवार, समस्त तरटे परिवार आणि त्याचबरोबर राजेंद्र दादा शेळके, आदरणीय अमोलजी अशोकराव शेळके पाटील, त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो. राजेंद्र दादा शेलार, त्यांचे आभार मानतो. आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. जाता जाता 2 सूचना आहेत. कीर्तनाला येताना लवकर येत जा, पुढं सरून बसत जा, नामस्मरण करत जा. आणि रोज येताना आपली चिल्लर घेऊन या. रेशन कार्डावर जेवढं गबाळ आहे तेवढं घेऊन या. पप्या, पपी, गुड्डी, पिंट्या कशाला घरी ठेवायचं आहे, त्याला सगळे घेऊन येत जा. आणि इथं आल्याच्या नंतरनं त्यांना परमार्थाला लावा, हा संदेश देतो. रोज एक संदेश देतोय, आजही देणार आहे. माझी विनंती आहे, सध्या शेतकरी संकटात आहे. रोज संदेश देतो, कीर्तन झाल्यावर देतो, मध्ये आधी देत. खेती करना अगर आसान होता तो हर कोई किसान होता. माझं बोलणं पटतंय ना तुम्हाला? म्हणून शेतकऱ्याला आदर द्या बरं, त्याची किंमत करू नका. ज्या नोटेला घामाचा वास नाही ती नोट माझी नाही, असं म्हणणारा जगातला एकमेव महात्मा तो म्हणजे बळीराजा, त्याला शेतकरी म्हणतात. जेव्हा शेतकऱ्याचा नांगर चालतो तेव्हा हा भारत देश चालतो. खांद्यावर बंदूक घेतलेल्या जवानाला पाहिल्यानंतर जेवढं देशप्रेम जागं होतं तेवढंच देशप्रेम खांद्यावर खोरं घेतलेल्या शेतकऱ्याला बघूनही जागं होऊ देत जा. विनंती आहे माझी तुम्हाला, शेतकऱ्यावर अन्याय होऊ देऊ नका, त्याची मर्यादा मोडू नका. खांद्याला खांदा लावून साथ द्या पतीला. तुम्ही सुद्धा कष्ट करा. आणि कितीही संकट आली तरी आत्महत्येचा विचार मनात आणू नका. परवा आमच्या सोलापूर जिल्ह्यात फार पाणी आलं. सीना नदीनं पाण्याची पातळी ओलांडली. एक शेतकरी होता, मी नाव सांगत नाही, गरीब होता. झालं थोडं सांगतो. 2 लेकरं होती. पोरग पहिलीत होतं आणि पोरगी दुसरीत होती. थोडं काय संपवायचं का कीर्तन? हा, असं फार वाईट वाटलं. आम्ही शेतकऱ्यांना फार मदत केली, कुठं जाहिरात नाही. फार म्हणजे आम्हाला तेवढी पात्रताही नाही आमची, आम्ही शेतकरी आहोत. कुठं जाहिरात नाही, कुठं पोस्ट नाही. त्या घरात आम्ही गेलो होतो. घरामध्ये माती होती, पोरांची स्वप्न वाहून गेली, दप्तर वाहून गेलं. फार गरिबी आली हो. दिवाळीला बहिणी आल्या, बहिणींनी भावाला मदत केली. ह्या वेळेला फार गरिबी आली. शेताला बांधच राहिला नाही. शाळेची फी भरायची होती. अकॅडमीला पोरगा होता. पोरग बापाला म्हणलं, पप्पा फी भरायची. बापानं सांगितलं पैसे नाहीत. बहिणीनं ऐकलं. दोघं बहीण भावंड शांत राहिले. पण बापाला सहन झालं नाही. पोरान पैसे मागावे आणि आपण देऊ नयेत. खाऊन घेतलं हो जीवाला. 37 वर्षाचा 38 वर्षाचा तरुणाबाण शेतकरी नवीन शर्ट घातला, पॅन्ट घातली, मफलर घेतला, विषाची बाटली घेतली आणि ती विषाची बाटली खिशात टाकली आणि शेतावर एक झाड उरलं होतं, त्या झाडाखाली गेला. हे सगळं पोरीनं पाहिलं आणि 4वी 5वीतली पोरगी पळतच गेली आणि बापाला तिनं गच्च मिठी मारली. बाबा, मला तुमच्याशिवाय कोणी नाही, तुम्ही मरायचं नाही बाबा. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमना काही. आली लग्नाला लाडाची ताई,
हुंड्या वाचून जमना काही, असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका, ताई तयार आहे लढायला बाबा, जहर खाऊ नका. पोरगी म्हणते बापाला, बाबा तुम्ही मेल्यानंतर आम्हाला पाहणार कोणी नाही, मी पाया पडते, मरू नका. जिचा बाप मेला तिला कीर्तन झाल्यावर विचारा. ती म्हणते कोणासाठी जावा माहेरला, ज्याच्यासाठी जात होते तो नाही राहिला बघा. मी माहेरला गेले तर खांद्यावरनं डोक्यावरनं 2 भाकरीचे तुकडे टाकायचा, उजव्या बाजूनं डाव्या बाजूनं कडाकडा बोटं मोडायचा. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीनं, मग लेकीला घरात प्रवेश. बाप मरू द्या, लेकीला चपल्या सोडायला उमरा नाही. हातातली पिशवी रिकामी न्या, माघारी येताना गच्च भरून येते. कांदे बटाटे लसूण येसराची चटणी काय द्यायची गोष्ट असते. बाप आहे तोपर्यंत लोणच्याची भरणी येईल. बाप मरू द्या तुमचा, लेकीला म्हणून कोणी विचारणार नाही. पोरीनो, त्यालाही वाटलं होतं, मित्रांच्या गळ्यातली साखळी पाहिली, पण त्याला आपली 8वीत 9वीत शिकणारी पोरगी डोळ्यासमोर दिसली. त्याला असं वाटलं माझ्या दोस्ताच्या गळ्यात साखळी आहे, माझ्या गळ्यात असावी. पण त्याला लेकीचा रिकामा गळा आठवला. त्यानं स्वतःला काय घेतलं नाही. दिदे, तुला तुझ्या बापानं सोन्याची साखळी घेतली, तुझ्या बापानं सावकाराला कर्ज मागितलं, तुझ्या बापानं सोनाराला हप्ते भरून मागितले, तुझ्या बापानं तुझ्याकरता शिक्षणाची फी भरायला स्वतःला गहाण ठेवले. महाराष्ट्र टीका करतोय सध्या निवृत्ती महाराज इंदुरीकरांवर. का तर म्हणे त्यांनी लग्न केलं. अरे, लेकीच्या स्वप्नासाठी जगाची टीका सहन करणारा संप्रदायातला बाप म्हणजे निवृत्ती महाराज इंदुरीकर आहे. हा बाप असतो. ज्या दिवशी तुमचा बाप मरल त्या दिवशी कळल. बघा, माझ्याकडं तुम्ही माझं बोलणं समजून घ्या, माझा शब्द तुम्हाला कळावा, माझा संदेश तुम्हाला कळावा, माझी भावना कळली पाहिजे. पोरानो, तुमच्या बापाला वाटलं होतं आपल्या दोस्ताकडं बुलेट आहे, पण तुमच्या बापानं तुम्हाला गाडी मिळावी याकरता स्वतःची जुनी स्प्लेंडर नीट करून वापरली. त्यानं नाही नवी गाडी घेतली. कर्ज घेऊन दिवाळी आली, कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापिकी झाली. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका, पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा, जहर खाऊ नका बाबा, जहर खाऊ नका बाबा, जहर खाऊ नका. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका, आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा, जहर पाहू नका बाबा, जहर खाऊ नका बाबा, जहर खाऊ नका बाबा, जहर खाऊ नका. एखाद्या लेकरानं बापाला अशी हात मारायची वेळ येऊ नये याकरता शेतकऱ्यांना आधार द्या. आपणच त्यांचा आधार बनूया. भाजीची पेंडी 10ला 1 शेतकऱ्यानं सांगितली तर 10 रुपये द्या. नाही तो जास्त सांगणार, नाही तो लोबाडणार, जाऊ द्या ना त्याला 2 रुपये जास्त. नाहीतर किराणा मालाच्या दुकानात गेलात 4 ग्रॅम जास्त झालं तरी उचलून काढून बाजूला टाकतात. पण जगातला एकमेव महात्मा असा आहे, तराजू घेतो. गाजर वजन करून घ्यायचं असेल तर वजन झाल्यावर 4-2 गाजरं 4-2 काकड्या ढळत्या टाकतो आणि खातील तुमची मुलं बाळं. लागू दे आम्हाला तुमच्या पोराबाळाचा आशीर्वाद असं म्हणत राहतो. तो बळीराजा आहे, त्याला आदर द्या. बस एवढीच प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा भैरवनाथाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.